मॅडम सोबत आपल्या दोघी जणी जा फक्त. मला मी सांगतो काय आम्ही सगळ्या गोष्टी सांगतो. एक मी शब्द सांगतो, मी तुम्हाला भाऊ म्हटलाय म्हणून आता शब्द सांगते. जर काही वाटलं मला तर मी माझ्या भाऊला पहिले अहो पण ताई मला सांगू काही तर काही होत नसतं. नाही काही होत नाही, पण मी सांगते माझे हा त्रास एकदम होत नसतोय. हा त्रास एकदम होत नसतोय. तुम्ही पहिला ट्रीटमेंट घ्या. माझे 6 भाऊ हा त्रास ऐका ताई मी तुम्हाला काय सांगतो हा त्रास एकदम होत नाही. मला तुमची काळजी आहे. हा त्रास एकदम होत नाही. एक एक दिवस वाढत वाढत हा वाढणार त्रास आहे. तुम्ही पहिला चला बाकी नंतर बघू काय असेल ते. कारण तो काही विषय नाही. मॅडम तुम्ही जा सोबत. मावशी तुम्ही पण जा लागलं असतं. हां तुम्ही आणि तुम्ही दोन जा. मॅडमला मदत बसू द्या. एक जण तिकडून व्हा, एक जण इकडून या. मी येतो संगत. गाडी घेऊन जाऊ बाबा लागला असता. सगळे तडवी मॅडम यांना देखील दवाखान्यामध्ये नेण्यात येत आहे. आज 6वा दिवस आणि 6व्या दिवसात अन्न खात नाहीत ते जरा बसा. अन्न खाल्लं असतं त्यांनी असते ते. चला ना आपण तिकडे जाऊ तिकडे. आपण हॉस्पिटलला जाऊ. नाही नाही इतके नका जाऊ. तुमच्या याच्यात जिल्ह्याच्या जाणले सर तुम्ही. चला बाकी बसून घ्या. हो सर हो मॅडम चला वाहन चला चला ना. पण बघू शकता दुसरे प्रशिक्षणार्थी यांना इतक्यातच पोलीस गाडीमध्ये नेण्यात आला आहे. त्यांची हेल्थ इश्यू आला आहेत. आताच त्यांना दवाखान्यामध्ये आता ॲडमिट करण्यासाठी नेलं आहे. याआधी एक महिला प्रशिक्षणार्थी यांची हेल्थ खूपच क्रिटिकल झाल्यामुळे त्यांना या आधीच गाडीमध्ये नेलं होतं. अतिशय आपण म्हणू शकतो की अतिशय शासनाचं लक्ष नसल्यामुळे किंवा शासनाने या प्रशिक्षणार्थींचा काही विचार न केल्यामुळे ही स्थिती आज उद्भवली आहेत. यांचे हेल्थचे आता प्रॉब्लेम चालू झाले आहेत आणि इम्युनिटी पॉवर त्यांचा आता कमी झाल्यामुळे आज उपोषणाचा 6वा दिवस आहे. त्यामुळे अनेक हेल्थ प्रॉब्लेम इम्युनिटी पॉवर नसल्यामुळे त्यांना आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. एक 5 मुलं आहे. शासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे आणि प्रशासनानेही कोणती दखल न घेतल्यामुळे या सगळ्या गोष्टी सध्या इथे होत आहेत. आपल्या गावात आंदोलन कुठं पाहिजे जिथं आपलं काहीतरी हे तिथं आंदोलन पाहिजे. कुठं आंदोलन त्या ठिकाणी करून फायदा नाही. हा तिथं कोणी आलं पाहिजे. आमदार असो जिल्हा परिषद अध्यक्ष असो तिथं कुत्रा असलं तर भेवाड देते. इथं काय सांगितली काय आहे होता मग तिथं आहे ते जेव्हा भावाचे पत्रकार हे ते रोज सर्व गोष्टी इथं काय